students. Now here we are also discuss about advanced costing paper second semester fifth for become third. Now here we are also start the new unit that is called as our integrated accounting. Into the cost accounting, the recording of the transactions which are also most important. Therefore, we are also studied how to record the accounting under different systems into the cost accounting. First of all, the first column are also given into the transactions. Second column are also given into the financial books, how to record the such particular transactions, and third column is given into the non-integrated accounting. That means the cost accounting, pure cost accounting. It is also called as pure cost accounting. Into the cost accounting, how to recording such particular transactions, and last column are also given integrated accounting system. That means it is also the combination of financial as well as the cost accounting. Then first transaction relating to the material purchased for stock on cash. म्हणजेच मटेरियल खरेदी केलं असेल तर फायनान्शियल बुक्समध्ये त्याची एंट्री कशी होईल. तर या ठिकाणी मटेरियल परचेस केलं म्हणजे काय येणार आहे, परचेस अकाउंट डेबिट आणि कॅश गोज आउट आहे म्हणजे क्रेडिटला काय येणार आहे, कॅश अकाउंट. एंट्री काय झाली मग फायनान्शियल बुक्समध्ये, परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. आता नॉन इंटिग्रेटेड अकाउंट म्हणजेच कॉस्ट अकाउंटिंगमध्ये त्याची एंट्री कशी होईल. तर आता इथं मटेरियल परचेस केलं म्हणजे ते कुठे येणार आहे, तर स्टोअरमध्ये येणार आहे. मग डेबिटला काय येणार आहे, स्टोअर लेजर कंट्रोल अकाउंट डेबिट टू. आता इथं कॉस्ट आहे म्हणजे त्याच्यासाठी कुठलं अकाउंट तयार करावं लागेल, कॉस्ट लेजर कंट्रोल अकाउंट. म्हणजेच काय येणार आहे, कॅशच्या ऐवजी फक्त टू कॉस्ट कंट्रोल लेजर अकाउंट. त्यानंतर आता इंटिग्रेटेड अकाउंटिंग सिस्टीममध्ये म्हणजेच एक अकाउंट असेल कॉस्ट अकाउंटचं आणि एक असेल तुमचं फायनान्शियल अकाउंटचं. मग त्याची एंट्री कशी होईल, तर इंटिग्रेटेड अकाउंटिंग सिस्टीममध्ये स्टोअर लेजर कंट्रोल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. ही झाली मटेरियल फॉर परचेस्ड फॉर स्टॉक ऑन कॅश. आता मटेरियल परचेस्ड फॉर स्टॉक ऑन क्रेडिट म्हणजे याच्यामध्ये काय होणार आहे, तर फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये एंट्री होत असताना परचेसेस अकाउंट डेबिट टू क्रेडिटर्स अकाउंट म्हणजे ज्यानं माल सप्लाय केला असेल त्याचं नाव येईल. त्यानंतर नॉन इंटिग्रेटेड अकाउंटिंग सिस्टीममध्ये कसं येईल, तर ज्या पद्धतीने पहिली एंट्री होती म्हणजेच काय, स्टोअर लेजर कंट्रोल अकाउंट डेबिट टू कॉस्ट लेजर कंट्रोल अकाउंट ही एंट्री होईल. आणि इंटिग्रेटेड अकाउंटिंगमध्ये एंट्री कशी होणार आहे, स्टोअर लेजर कंट्रोल अकाउंट डेबिट हे कॉस्ट अकाउंटचे रिलेटेड आहे आणि टू क्रेडिटर्स अकाउंट हे फायनान्शियल अकाउंटिंगशी रिलेटेड आहे. म्हणजे अशा पद्धतीनं इंटिग्रेटेड अकाउंटिंगमध्ये या ठिकाणी त्याची एंट्री होईल. त्यानंतर पुढचं जे ट्रान्झॅक्शन्स आहे त्याची आपण जनरल एंट्री पाहणार आहोत. आता मटेरियल परचेस्ड फॉर स्पेसिफिक जॉब, मग ते आयदर इट मे बी कॅशवर असेल किंवा आयदर इट मे बी क्रेडिट असेल, तर त्याची एंट्री होत असताना फायनान्शियल बुक्समध्ये परचेसेस अकाउंट डेबिट टू कॅश ऑर क्रेडिटर्स अकाउंट. आता मटेरियल परचेस्ड फॉर स्पेसिफिक जॉब आहे म्हणजे कॉस्ट अकाउंटिंगमध्ये एंट्री कशी होणार आहे, तर ते मटेरियल असेल ते मटेरियल वर्क इन प्रोसेसमध्ये जाईल. म्हणजे मटेरियल कम्स इन टू द वर्क इन प्रोसेस म्हणजे मटेरियल कुठे येणार आहे, ते वर्क इन प्रोसेसमध्ये येणार आहे स्पेसिफिक जॉबसाठी. म्हणजे डेबिटला काय येणार आहे, वर्क इन प्रोग्रेस कंट्रोल अकाउंट डेबिट टू कॉस्ट लेजर कंट्रोल अकाउंट हे कॉमन अकाउंट आहे. आणि इंटिग्रेटेड अकाउंटिंगमध्ये कशी एंट्री होणार आहे, तर वर्क इन प्रोग्रेस लेजर कंट्रोल अकाउंट डेबिट टू कॅश ऑर क्रेडिटर्स अकाउंट. त्यानंतर चौथं ट्रान्झॅक्शन आपल्याला दिसतंय मटेरियल रिटर्नड टू सप्लायर्स. म्हणजे याचा अर्थ काय, तर मटेरियल असेल ते मटेरियल सप्लायरला रिटर्न केलं तर फायनान्शियल बुक्समध्ये त्याची एंट्री काय होणार आहे, रिसिव्हर ऑफ द मटेरियल कोण आहे, तर क्रेडिटर्स इज द रिसिव्हर ऑफ द मटेरियल. देन एंट्री फायनान्शियल बुक्समध्ये कशी होईल, तर त्याची या ठिकाणी एंट्री होत असताना क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू परचेसेस रिटर्न अकाउंट. त्यानंतर कॉस्ट अकाउंटिंगमध्ये एंट्री कशी होणार आहे, तर स्टोअर लेजरमधून या ठिकाणी म्हणजे ते स्टोअरमधून मटेरियल काय होणार आहे, तर मटेरियल गोज आउट म्हणजे स्टोअर लेजर कंट्रोल कुठे येणार आहे, क्रेडिटला येणार आहे. आणि डेबिटला कॉस्ट लेजर कंट्रोल अकाउंट डेबिट टू स्टोअर लेजर कंट्रोल अकाउंट ही झाली कॉस्ट अकाउंटिंगमध्ये या ठिकाणी एंट्री. म्हणजेच नॉन इंटिग्रेटेड सिस्टीममध्ये. आणि इंटिग्रेटेड सिस्टीममध्ये तुमची या ठिकाणी एंट्री होत असताना कशी होणार आहे, क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू स्टोअर लेजर कंट्रोल अकाउंट. एंट्री काय होणार आहे, नॉन इंटिग्रेटेड अकाउंटिंगमध्ये काय होणार एंट्री, क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू स्टोअर लेजर कंट्रोल अकाउंट.
त्यानंतर पेमेंट टू क्रेडिटर्स. आता पेमेंट टू क्रेडिटर्स इथं या ठिकाणी सच ट्रान्झॅक्शन्स आर ऑल्सो रिलेटेड टू द फायनान्स. पेमेंट केलं इथं कॉस्टचा काय संबंध आहे का? संबंध नाही. म्हणजे कॉस्ट अकाउंटिंगमध्ये त्याची एंट्री होणार नाही, परंतु फायनान्शियल अकाउंटिंग आणि तुमचं इंटिग्रेटेड अकाउंटिंगमध्ये त्याची एंट्री कशी होईल? तर एंट्री होत असताना सेम एंट्री होईल. क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. नॉन इंटिग्रेटेड अकाउंटिंगमध्ये नो एंट्री, आणि इंटिग्रेटेड अकाउंटिंगमध्ये क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक अकाउंट. त्यानंतर 6व्या या ठिकाणी ट्रान्झॅक्शन दिसते आपल्याला, इश्यू ऑफ डायरेक्ट मटेरियल टू प्रोडक्शन. आता मटेरियल इश्यू केलं फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ द कॉस्टचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये काय आहे, तर फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ द कॉस्टिंगचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये मटेरियल काय आहे, तर इश्यूड इनडायरेक्ट मटेरियल आहे. इश्यू ऑफ इनडायरेक्ट मटेरियल, पहिल्यांदा आपण डायरेक्ट मटेरियलची एंट्री पाहूयात. इश्यू ऑफ डायरेक्ट मटेरियल टू प्रोडक्शन. इथं कुठंही फायनान्सचा काय संबंध आहे का? कुठं या ठिकाणी पैशाचं काही देवाणघेवाण झाली का? झालेलं नाही. काय झालेलं आहे, तर या प्रोसेसमध्ये मटेरियल असेल ते मटेरियल प्रोडक्शन डिपार्टमेंटला या ठिकाणी काय केलेलं आहे, दिलेलं आहे की ज्या ठिकाणी काय चालणार आहे, प्रोडक्शन चालणार आहे. म्हणजेच फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये याची एंट्री होणार नाही, परंतु कॉस्ट अकाउंटिंगमध्ये आणि इंटिग्रेटेड अकाउंटिंग सिस्टीममध्ये याची एंट्री होईल. मग एंट्री काय होईल, तर मटेरियल इश्यू केलं, कुणी केलं, स्टोअर लेजरनं. म्हणजे स्टोअरमधून मटेरियल काय होणार आहे, गोज आउट. ते मटेरियल कुठं येणार आहे, मटेरियल कम्स इन वर्क इन प्रोसेस. मटेरियल कुठे येणार आहे, वर्क इन प्रोसेसमध्ये येणार आहे. म्हणजे डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. हा रूल आपण इथं या ठिकाणी फॉलो करू शकतो. म्हणजेच वर्क इन प्रोसेस कंट्रोल अकाउंट डेबिट टू स्टोअर लेजर कंट्रोल अकाउंट. सेम एंट्री इंटिग्रेटेड अकाउंटिंग सिस्टीममध्ये सुद्धा वर्क इन प्रोग्रेस लेजर कंट्रोल अकाउंट डेबिट टू स्टोअर लेजर कंट्रोल अकाउंट. त्यानंतर 7व्या या ठिकाणी ट्रान्झॅक्शन दिसते आपल्याला, इश्यू ऑफ इनडायरेक्ट मटेरियल टू प्रोडक्शन. आता विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, इश्यू ऑफ मटेरियल टू द प्रोडक्शन, दॅट मीन्स such particular materials are also used into the production process, that means work in process, or indirect materials are also used into the factory. मग एंट्री होताना काय होणार आहे, ते मटेरियल कुठे येणार आहे, फॅक्टरीमध्ये येणार आहे. म्हणजे डेबिट वॉट कम्स इन प्रमाणे फॅक्टरी ओव्हरहेड्स कंट्रोल अकाउंट डेबिट आलं. मटेरियल गोज आउट फ्रॉम, कुठून गेलेलं आहे, तर स्टोअरमधून ते मटेरियल गोज आउट असेल. म्हणजे क्रेडिटला काय येणार आहे, स्टोअर लेजर कंट्रोल अकाउंट. म्हणजे ह्याची एंट्री कशी झाली, फॅक्टरी ओव्हरहेड्स कंट्रोल अकाउंट डेबिट टू स्टोअर लेजर कंट्रोल अकाउंट. आणि इंटिग्रेटेड अकाउंटिंग सिस्टीममध्ये सुद्धा सेम एंट्री होईल, फॅक्टरी ओव्हरहेड्स कंट्रोल अकाउंट डेबिट टू स्टोअर लेजर कंट्रोल अकाउंट. त्यानंतर 8वा पॉईंट आहे, रिटर्न ऑफ डायरेक्ट मटेरियल्स फ्रॉम प्रोडक्शन टू स्टोअर्स. आता इथं एंट्री काय झालेलं आहे बघा, रिटर्न ऑफ डायरेक्ट मटेरियल फ्रॉम प्रोडक्शन टू स्टोअर्स. जे प्रोडक्शन प्रोसेसमध्ये मटेरियल जे काय राहिलेले असेल ते मटेरियल स्टोअर डिपार्टमेंटला रिटर्न केलं. म्हणजे इथं कुठं फायनान्सचा उल्लेख आहे का, फायनान्सचा उल्लेख नाही. म्हणजेच फायनान्शियल बुक्समध्ये याची एंट्री होणार नाही, परंतु कॉस्ट अकाउंटिंग बुकमध्ये आणि इंटिग्रेटेड सिस्टीममध्ये त्याची एंट्री होईल. आता याचा फ्लो ऑफ ट्रान्झॅक्शन कसा आहे त्याच्यावरून आपण ते डेबिट कशाला द्यायचं आणि क्रेडिट कशाला द्यायचं हे आपण समजू शकू. म्हणजेच या ठिकाणी मटेरियल गोज फ्रॉम प्रोडक्शन, डायरेक्ट मटेरियल आहे. म्हणजे वर्क इन प्रोसेसमधून मटेरियल काय होणार आहे, गोज आउट. आणि डेबिट कम्स इन कुठे येणार आहे, ते स्टोअरमध्ये येणार आहे. म्हणजे डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. म्हणजे मटेरियल गोज आउट फ्रॉम वर्क इन प्रोसेस टू स्टोअर. एंट्री काय झाली, स्टोअर लेजर कंट्रोल अकाउंट डेबिट टू वर्क इन प्रोग्रेस कंट्रोल अकाउंट. एंट्री काय झाली आपली, रिटर्न ऑफ डायरेक्ट मटेरियल फ्रॉम प्रोडक्शन टू स्टोअर. म्हणजेच मटेरियल कम्स इन कुठं, स्टोअरमध्ये. मटेरियल गोज आउट कुठून, वर्क इन प्रोसेसमधून. म्हणजेच एंट्री काय झाली, स्टोअर लेजर कंट्रोल अकाउंट डेबिट टू वर्क इन प्रोग्रेस लेजर कंट्रोल अकाउंट. रिटर्न ऑफ इनडायरेक्ट मटेरियल, कुठेही फायनान्सचा उल्लेख नाही, त्यामुळे फायनान्शियल बुक्समध्ये याची एंट्री होणार नाही, परंतु कॉस्ट बुक्समध्ये आणि इंटिग्रेटेड सिस्टीममध्ये
याची या ठिकाणी एंट्री करावी लागेल. आता स्टॉक कॉस्ट अकाउंटिंगमध्ये एंट्री काय होणार आहे, रिटर्न ऑफ इनडायरेक्ट मटेरियल. आता इनडायरेक्ट मटेरियल कुठं वापरलं जातं तर फॅक्टरीमध्ये, म्हणजे मटेरियल गोज आउट, म्हणजे कुठून गोज आउट होणार आहे, फॅक्टरीमधून. त्यानंतर कम्स इन कुठं येणार आहे, स्टोअरमध्ये, म्हणजे एंट्री काय होणार, स्टोअर लेजर कंट्रोल अकाउंट डेबिट टू फॅक्टरी ओव्हरहेड्स कंट्रोल अकाउंट. सेम एंट्री पुढं, स्टोअर लेजर कंट्रोल अकाउंट डेबिट टू फॅक्टरी ओव्हरहेड कंट्रोल अकाउंट. त्यानंतर 10वा पॉईंट आहे ट्रान्सफर ऑफ, म्हणजे ट्रान्झॅक्शन आहे, ट्रान्सफर ऑफ मटेरियल्स फ्रॉम वन जॉब टू द अनादर जॉब. ट्रान्सफर ऑफ मटेरियल फ्रॉम वन जॉब टू द अनादर जॉब, म्हणजे या ठिकाणी नो एंट्री इन टू द फायनान्शियल बुक, देअरफॉर नो एंट्री इन कंट्रोल अकाउंट, बट वर्क इन प्रोसेस लेजर द एंट्रीज. आता वर्क इन प्रोसेसच्या लेजरमध्ये एंट्री होईल. आता इथे ठिकाणी ट्रान्सफर केलेलं आहे मटेरियल फ्रॉम वन जॉब टू द अनदर जॉब, म्हणजे ट्रान्सफरी जॉब अकाउंट डेबिट टू ट्रान्सफरर जॉब अकाउंट, म्हणजे कम्स इन अँड गोज आउट. द रिसिव्हर अँड गिव्हर त्याच्यानुसार ती एंट्री झालेली आहे. त्यानंतर 11व ट्रान्झॅक्शनची आपण एंट्री करावी लागेल, ॲबनॉर्मल लॉस ऑफ मटेरियल ऑन स्टॉक टेकिंग. मग या ठिकाणी फायनान्शियल बुक्समध्ये त्याची नो एंट्री होणार आहे. आणि कॉस्ट अकाउंटिंगमध्ये कॉस्टिंग P&L अकाउंट डेबिट, म्हणजे लॉसेस आपण या ठिकाणी कुठं दाखवतो, P&L अकाउंटला या ठिकाणी दाखवत असतो. मग कॉस्टिंग P&L अकाउंट डेबिट टू, हा लॉस कुठला झालेला आहे, या ठिकाणी लॉस झाला असेल, मटेरियल या ठिकाणी गोज आउट असेल, म्हणजे स्टोअर लेजर कंट्रोल अकाउंट क्रेडिटेड. म्हणजे एंट्री काय होणार आहे, कॉस्टिंग P&L अकाउंट डेबिट टू स्टोअर लेजर कंट्रोल अकाउंट. इंटिग्रेटेड अकाउंटिंग सिस्टीममध्ये P&L अकाउंट डेबिट म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू स्टोअर लेजर कंट्रोल अकाउंट, ही झाली ॲबनॉर्मल लॉस ऑफ मटेरियल ऑन स्टॉक, त्याची एंट्री. त्यानंतर नॉर्मल लॉस ऑफ मटेरियल ऑन फिजिकल स्टॉक टेकिंग, फिजिकल स्टॉक टेकिंग फायनान्शियल बुक्समध्ये त्याची एंट्री होणार नाही, परंतु फॅक्टरीमध्ये फॉर एक्झाम्पल कॉस्ट अकाउंटिंगमध्ये त्याची एंट्री होईल. आता शक्यतो नॉर्मल लॉस ऑफ मटेरियल याच्यामध्ये प्रामुख्यानं जे काय गुड्सचं नैसर्गिक गुणधर्म असेल, त्या नैसर्गिक गुणधर्मामुळे झालेला काय लॉस असेल. मग या ठिकाणी समजा पेट्रोल असेल तर पेट्रोल थोडंफार या ठिकाणी काय होईल, उन्हाच्या संपर्कामध्ये आल्यानंतर ते कमी होईल, किंवा काही इतर जे काय लिक्विड असतील, लिक्विड ते उन्हाच्या संपर्कामध्ये आले तर त्याचं वाफ होऊ शकते, मग ते कमी भरू शकतं. म्हणजेच ते एंट्री कशी होणार आहे, तर फॅक्टरी ओव्हरहेड्स अकाउंट डेबिट टू स्टोअर लेजर कंट्रोल अकाउंट. इथं सुद्धा सेम एंट्री, फॅक्टरी ओव्हरहेड्स अकाउंट डेबिट टू स्टोअर लेजर कंट्रोल अकाउंट. अशा ह्या 12 एंट्रीज ह्या मटेरियलशी रिलेटेड आहेत, म्हणजे रिलेटिंग टू मटेरियल. म्हणजे कॉस्टिंगमध्ये 3 प्रकारचे एलिमेंट आहेत. म्हणजे कॉस्ट अकाउंटिंगमध्ये मोस्ट ऑफ द इम्पॉर्टंट 3 एलिमेंट्स ऑफ द कॉस्ट, म्हणजेच खर्चाचे 3 प्रामुख्यानं घटक आहेत. त्या घटकामध्ये मटेरियल, लेबर आणि ओव्हरहेड्स हे या ठिकाणी 3 महत्त्वाचे घटक आहेत. त्यापैकी आपण मटेरियलशी रिलेटेड जे काही जर्नल एंट्रीज असतील त्या जर्नल एंट्रीज आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. आता रिलेटिंग टू लेबर म्हणजे लेबरशी रिलेटेड असणाऱ्या जे काही एंट्रीज असतील ते एंट्रीज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता लेबर असेल तर लेबरला या ठिकाणी वेजेस पेड केले जातात. मग वेजेस पेड केले म्हटल्यानंतर या ठिकाणी त्याची फायनान्शियल बुक्समध्ये एंट्री कशी होणार आहे, तर वेजेस अकाउंट डेबिट टू कॅश, कॅश गोज आउट असेल किंवा या ठिकाणी बँके थ्रू चेक थ्रू जर दिलं असेल तर तिथं बँक येईल. म्हणजे वेजेस अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. आणि कॉस्ट अकाउंटिंगमध्ये त्याची एंट्री कशी होणार आहे, तर या ठिकाणी दाखवत असताना तो खर्च वेजेस कंट्रोल अकाउंट डेबिट टू कॉस्ट लेजर कंट्रोल अकाउंट या पद्धतीने त्याची एंट्री होईल. आणि इंटिग्रेटेड अकाउंटिंग सिस्टीममध्ये वेजेस कंट्रोल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट या पद्धतीनं त्याची एंट्री होईल. त्यानंतर अलोकेटिंग टू डायरेक्ट वेजेस, अलोकेटिंग टू डायरेक्ट वेजेस. आता डायरेक्ट वेजेस म्हटल्यानंतर जे एम्प्लॉई असतील ते एम्प्लॉई प्रामुख्याने या ठिकाणी त्या ॲक्च्युअल मॅन्युफॅक्चरिंग किंवा प्रोडक्शन प्रोसेसमध्ये एंगेज असतात. मग ह्याची एंट्री होत असताना फायनान्शियल बुकमध्ये अलोकेटिंग या ठिकाणी याची एंट्री होणार नाही, परंतु कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे नॉन इंटिग्रेटेड सिस्टीममध्ये या ठिकाणी याची एंट्री होईल. एंट्री काय होईल, तर वर्क इन प्रोग्रेस कंट्रोल अकाउंट डेबिट टू वेजेस कंट्रोल अकाउंट. एंट्री काय होणार आहे, वर्क इन प्रोग्रेस कंट्रोल अकाउंट डेबिट टू वेजेस कंट्रोल अकाउंट. सेम एंट्री
इंटिग्रेटेड अकाउंटिंग सिस्टीममध्ये होईल वर्क इन प्रोग्रेस कंट्रोल अकाउंट डेबिट टू वेजेस कंट्रोल अकाउंट या पद्धतीनं त्याची या ठिकाणी एंट्री या ठिकाणी होईल. त्यानंतर अलोकेटिंग टू इनडायरेक्ट वेजेस ॲज फॅक्टरी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अँड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स फायनान्शियल बुक्समध्ये नो एंट्री. इथं सुद्धा सेम एंट्री येईल. कोणती एंट्री येईल तर फॅक्टरीची असेल तर फॅक्टरी ओव्हरहेड्स कंट्रोल अकाउंट डेबिट. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्सशी रिलेटेड असेल तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स कंट्रोल अकाउंट डेबिट. आणि सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशनशी रिलेटेड असेल तर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स कंट्रोल अकाउंट डेबिट टू क्रेडिटला काय येणार आहे वेजेस कंट्रोल अकाउंट. ही झाली अलोकेटिंग टू इनडायरेक्ट वेजेस. मग इनडायरेक्ट वेजेसमध्ये काय येतं तर इनडायरेक्ट वेजेसमध्ये या ठिकाणी प्रामुख्याने त्याचं क्लासिफिकेशन करत असताना हे या ठिकाणी तीन म्हणजे ओव्हरहेड्स आर ऑल्सो क्लासिफाईड इन टू द व्हेरियस डिपार्टमेंट. मग त्यामध्ये फॅक्टरी ओव्हरहेड्स असेल, ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स असेल अँड सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड असेल. याच्यामध्ये हे या ठिकाणी काय केलं जातं हे विभागलं जातं किंवा या ठिकाणी ते क्लासिफिकेशन केलं जातं. म्हणजे झालं रिलेटिंग टू लेबर. त्यानंतर रिलेटिंग टू द डायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेस इन्कर्ड असेल तर त्याची या ठिकाणी एंट्री काय होणार आहे एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू कॅश ऑर क्रेडिटर अकाउंट किंवा बँक अकाउंटमध्ये चालेल. फायनान्शियल बुक्समध्ये त्याची एंट्री झाली. नॉन इंटिग्रेटेड अकाउंटिंग सिस्टीम ज्यालाच आपण कॉस्ट अकाउंटिंग सिस्टीम म्हणतो तर त्याच्यामध्ये एंट्री कशी होईल तर वर्क इन प्रोग्रेस कंट्रोल अकाउंट डेबिट टू कॉस्ट लेजर कंट्रोल अकाउंट. आणि इंटिग्रेटेड अकाउंटिंग सिस्टीममध्ये वर्क इन प्रोसेस अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक अकाउंट और क्रेडिट अकाउंट या पद्धतीने ती एंट्री होईल. रिलेटिंग टू द ओव्हरहेड्स. ओव्हरहेड्सचे रिलेटेड असणारे जे काही जर्नल एंट्रीज असतील ते आपण या ठिकाणी पाहतोय. रिलेटिंग टू ओव्हरहेड्स तर पहिलं इनडायरेक्ट एक्सपेन्सेस इन्कर्ड. आता इनडायरेक्ट एक्सपेन्सेस इन्कर्ड याच्यामध्ये एंट्री कशी होणार आहे तर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस इन्कर्डमध्ये एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट. आणि कॉस्ट अकाउंटिंगमध्ये रिस्पेक्टिव्ह ओव्हरहेड कंट्रोल अकाउंट डेबिट टू कॉस्ट लेजर कंट्रोल अकाउंट. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मग फॅक्टरी ओव्हरहेड असेल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अँड ऑफिस असेल, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन असेल आणि शेवटी इंटिग्रेटेड अकाउंटिंग सिस्टीममध्ये तो रिस्पेक्टिव्ह ओव्हरहेड्स मग तिथं फॅक्टरी ओव्हरहेड्स असू शकतो, ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स असू शकतो किंवा सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स असू शकतो टू कॅश और बँक अकाउंट. ॲब्सॉर्प्शन ऑफ प्रोडक्शन ओव्हरहेड्स फायनान्शियल बुक्समध्ये नो एंट्री. आणि कॉस्ट अकाउंटिंगमध्ये वर्क इन प्रोग्रेस कंट्रोल अकाउंट डेबिट टू फॅक्टरी ओव्हरहेड्स कंट्रोल अकाउंट. सेम एंट्री इंटिग्रेटेड अकाउंटिंग सिस्टीममध्ये सुद्धा होईल वर्क इन प्रोग्रेस कंट्रोल अकाउंट डेबिट टू फॅक्टरी ओव्हरहेड्स कंट्रोल अकाउंट. त्यानंतर बऱ्याच या ठिकाणी एंट्री आहेत. ॲब्सॉर्प्शन ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स, फिनिश्ड गुड्स कंट्रोल अकाउंट डेबिट टू administrative overhead control account. The absorption of administrative overheads, absorption of selling and distribution overheads. फायनान्शियल बुक्समध्ये नो एंट्री होईल, परंतु कॉस्ट अकाउंटिंगमध्ये म्हणजे नॉन इंटिग्रेटेड सिस्टीम आणि इंटिग्रेटेड सिस्टीममध्ये सेमच एंट्री होईल. कॉस्ट ऑफ सेल्स अकाउंट डेबिट टू सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स कंट्रोल अकाउंट. ओव्हर ॲब्सॉर्प्शन ऑफ मटेरियलची एंट्री या ठिकाणी ओव्हर ॲब्सॉर्प्शन ऑफ ओव्हरहेड्स. ओव्हर ॲब्सॉर्प्शन ऑफ ओव्हरहेडची एंट्री रिस्पेक्टिव्ह ओव्हरहेड कंट्रोल अकाउंट डेबिट टू ओव्हरहेड ॲडजस्टमेंट अकाउंट और कॉस्टिंग P&L अकाउंट सेम एंट्री होईल. अंडर ॲब्सॉर्प्शन ऑफ ओव्हरहेडची एंट्री ओव्हरहेड्स ॲडजस्टमेंट अकाउंट किंवा कॉस्टिंग P&L अकाउंट डेबिट टू रिस्पेक्टिव्ह ओव्हरहेड्स अकाउंट. त्यानंतर फॉर अदर ट्रान्झॅक्शनसाठी सुद्धा या ठिकाणी एंट्री आहेत. फिनिश्ड गुड्स प्रोड्युस्ड. आता फिनिश्ड गुड्स प्रोड्युस्ड त्याची एंट्री फायनान्शियल बुक्समध्ये होणार नाही, परंतु इंटिग्रेटेड अकाउंटिंग सिस्टीम आणि नॉन इंटिग्रेटेड अकाउंटिंग सिस्टीममध्ये एंट्री करावी लागेल. आता एंट्री होत असताना फिनिश्ड गुड्स कंट्रोल अकाउंट डेबिट टू वर्क इन प्रोग्रेस कंट्रोल अकाउंट. म्हणजे फिनिश्ड गुड्स कंट्रोल अकाउंट डेबिट टू वर्क इन प्रोग्रेस कंट्रोल अकाउंट. त्यानंतर रेकॉर्डिंग ऑफ कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड एंट्री होत असताना कशी होईल कॉस्ट ऑफ सेल्स अकाउंट डेबिट टू फिनिश्ड गुड्स कंट्रोल अकाउंट किंवा
costing P&L account debit to cost of sales account, recording of cost of goods sold, same entry इंटिग्रेटेड अकाउंटिंग मेथडमध्ये सुद्धा होईल. आता नेक्स्ट पॉईंट आहे रेकॉर्डिंग ऑफ सेल्स या ठिकाणी सेल्सची एंट्री या ठिकाणी इन द बुक्स ऑफ फायनान्शियल अकाउंट. म्हणजे फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये सेल्सची एंट्री कशी होईल आणि तुमची कॉस्ट अकाउंटिंगमध्ये म्हणजे नॉन इंटिग्रेटेड सिस्टीम आणि इंटिग्रेटेड सिस्टीममध्ये त्याची एंट्री कशी होईल याचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास ह्या युनिटमध्ये या ठिकाणी करायचा आहे. मग आता आपण जर अभ्यास केला तर त्याचा जर आपण विचार केला तर आपल्याला काय दिसतंय तर सेलची एंट्री करत असताना फायनान्शियल बुक्समध्ये रेकॉर्डिंग ऑफ सेल्स त्याची एंट्री आपण कशी करतो. रोखीनं माल विकला असेल तर कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट, उधारीवर माल विकला असेल तर डेटर्स अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट, आणि नंतर कॉस्ट अकाउंटिंगमध्ये कॉस्ट लेजर अकाउंट डेबिट टू कॉस्टिंग P&L अकाउंट, म्हणजे कॉस्टिंग P&L अकाउंटच्या क्रेडिट साईडला सेल्स येतील, आणि इंटिग्रेटेड अकाउंटिंग सिस्टीममध्ये कॅश ऑर डेटर्स अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ही या ठिकाणी एंट्री होईल. ॲबनॉर्मल वेस्टेज इन प्रोडक्शनची या ठिकाणी एंट्री ही कशा पद्धतीने केली जाईल तर फायनान्शियल बुक्समध्ये त्याची नो एंट्री होईल, म्हणजे एंट्री होणार नाही. आणि कॉस्ट अकाउंटिंगमध्ये म्हणजेच नॉन इंटिग्रेटेड अकाउंटिंग सिस्टीम मेथडमध्ये किंवा सिस्टीममध्ये त्याची एंट्री कशी होईल तर नॉन इंटिग्रेटेड सिस्टीममध्ये आता ॲबनॉर्मल वेस्टेज आहे, वेस्टेज झाल्यामुळे काय होणार आहे लॉस आहे, म्हणजे तो लॉस कुठं दाखवला पाहिजे तर कॉस्टिंग P&L अकाउंटला दाखवला पाहिजे. म्हणजे डेबिट काय येणार कॉस्टिंग P&L अकाउंट डेबिट टू प्रोडक्शन चालतं म्हणजे काय होतं तिथं वर्क इन प्रोग्रेस होते, म्हणजे वर्क इन प्रोग्रेस कंट्रोल अकाउंट, म्हणजे एंट्री काय झाली आपली कॉस्टिंग P&L अकाउंट डेबिट टू वर्क इन प्रोग्रेस कंट्रोल अकाउंट. त्याच पद्धतीनं इथं सुद्धा त्याच पद्धतीने या ठिकाणी होईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू वर्क इन progress account. Then absorption of administrative overheads, त्यामध्ये finished goods control account debit to administrative overheads control account. त्या फायनान्शियल बुक्समध्ये एंट्री होत नसल्यामुळे साहजिकच सेम एंट्री इंटिग्रेटेड अकाउंटिंगमध्ये होईल. फिनिश्ड गुड्स कंट्रोल अकाउंट डेबिट टू ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स कंट्रोल अकाउंट. ॲब्सॉर्प्शन ऑफ सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स सेम त्याच पद्धतीने एंट्री फायनान्शियल बुक्समध्ये त्याची एंट्री होणार नाही, परंतु इंटिग्रेटेड अकाउंटिंग सिस्टीम आणि नॉन इंटिग्रेटेड अकाउंटिंग सिस्टीममध्ये एंट्री होईल. आता सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन म्हणल्यानंतर कॉस्ट ऑफ सेल्स आलं, म्हणजे कॉस्ट ऑफ सेल्स अकाउंट डेबिट टू सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स कंट्रोल अकाउंट सेम एंट्री इंटिग्रेटेड अकाउंटिंग मेथडमध्ये होईल किंवा सिस्टीममध्ये होईल. त्यानंतर ओव्हर ॲब्सॉर्प्शन ऑफ ओव्हरहेड्स फायनान्शियल बुक्समध्ये नो एंट्री, आणि इथं इंटिग्रेटेड अकाउंटिंग आणि नॉन इंटिग्रेटेड अकाउंटिंगमध्ये त्याची एंट्री कशी होईल तर रिस्पेक्टिव्ह ओव्हरहेड कंट्रोल अकाउंट डेबिट टू ओव्हरहेड ॲडजस्टमेंट अकाउंट ऑर कॉस्टिंग P&L अकाउंट. त्यानंतर इंटिग्रेटेडमध्ये रिस्पेक्टिव्ह ओव्हरहेड कंट्रोल अकाउंट डेबिट टू ओव्हरहेड ॲडजस्टमेंट अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि अंडर ॲब्सॉर्प्शन असेल तर फायनान्शियल बुक्समध्ये एंट्री होणार नाही, परंतु इंटिग्रेटेड आणि नॉन इंटिग्रेटेड अकाउंटिंगमध्ये एंट्री करावी लागेल. नॉन इंटिग्रेटेड अकाउंटिंगमध्ये एंट्री कशी होईल तर ओव्हरहेड ॲडजस्टमेंट ऑर कॉस्टिंग P&L अकाउंट डेबिट टू रिस्पेक्टिव्ह ओव्हरहेड्स कंट्रोल अकाउंट सेम एंट्री इंटिग्रेटेड अकाउंटिंग सिस्टीममध्ये होईल. त्यानंतर फॉर ऑदर ट्रान्झॅक्शन्स, आता ऑर्डर ट्रान्झॅक्शनच्या बाबतीमध्ये काय
तर फिनिश्ड गुड्स परचेस्ड. आता फिनिश्ड गुड्स परचेस्ड फायनान्शियल प्रोड्युस्ड, नॉट ए परचेस्ड. फिनिश्ड गुड्स प्रोड्युस्ड. फिनिश्ड गुड्स काय झालं, प्रोड्यूस झालं, तयार केला. फायनान्शियल बुक्समध्ये तर काय फायनान्सचा या ठिकाणी आलेला आहे का, फायनान्सचा कुठे या ठिकाणी इन्व्हॉल्वमेंट आहे का, नाही. म्हणजे फिनिश्ड गुड्स प्रोड्यूस केले. मग इथं फायनान्सची जर नसेल तर मग या ठिकाणी काय करावं लागेल आपणाला, तर आपणाला माहीत आहे की या ठिकाणी आपणाला काय करावं लागेल, फिनिश्ड गुड्स प्रोड्युस्ड. त्यामध्ये एंट्री होईल फिनिश्ड गुड्स कंट्रोल अकाउंट डेबिट टू वर्क इन प्रोग्रेस कंट्रोल अकाउंट. सेम एंट्री फिनिश्ड गुड्स कंट्रोल अकाउंट डेबिट टू वर्क इन प्रोग्रेस अकाउंट फिनिश्ड गुड्स प्रोड्युस्ड. म्हणजे वर्क इन प्रोसेसमधून तो गुड्स कुठं जाणार आहे, फिनिश्ड गुड्स अशा पद्धतीने ती एंट्री होईल. रेकॉर्डिंग ऑफ कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. आता कॉस्ट ऑफ गुड सोल्डची एंट्री होत असताना कॉस्ट ऑफ सेल्स अकाउंट डेबिट टू फिनिश्ड गुड्स कंट्रोल अकाउंट किंवा कॉस्टिंग P&L अकाउंट डेबिट टू कॉस्ट ऑफ सेल्स अकाउंट या पद्धतीने एंट्री होईल. रेकॉर्डिंग ऑफ सेलची एंट्री आपण मगाशी पाहिलेलं आहे. ॲबनॉर्मल वेस्ट इन प्रोडक्शन त्याचीसुद्धा आपण एंट्री पाहिलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीनं रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन्स इन टू द बुक्स ऑफ cost accounting as well as in the books of financial accounts we are also studied here. आता इथं आपण बघितलं की इंटिग्रेटेड अकाउंटिंग आणि नॉन इंटिग्रेटेड अकाउंटिंग मेथडमध्ये या ठिकाणी कशा पद्धतीनं किंवा सिस्टीममध्ये कशा पद्धतीनं ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केलं जाईल याचा या ठिकाणी आपण अभ्यास केला. आता अभ्यास करत असताना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की द फ्लो ऑफ द ट्रान्झॅक्शन्स वी आर ऑल्सो स्टडी. म्हणजे त्या ट्रान्झॅक्शनचा फ्लो कसा आहे हा या ठिकाणी आपल्याला पाहावा लागेल. म्हणजे या ठिकाणी फ्रॉम द व्हेरियस डिपार्टमेंट्स द गुड्स आर ऑल्सो गोज आउट, गुड्स आर ऑल्सो comes in from one department to the another department, and therefore we know very well that at that time we are also know that or about the particular recording of transactions, how to recording the transactions or how to understand the particular transaction is recorded. म्हणजे इथं तीन महत्त्वाचे या ठिकाणी एलिमेंट आहेत. एक मटेरियल, लेबर आणि तिसरा आहे ओव्हरहेडचा. मटेरियलच्या बाबतीमध्ये काय होतं तर मटेरियल हे स्टोअरमध्ये या ठिकाणी साठवलं जाईल. तिथून मग मटेरियल्स कम्स इन स्टोअरमध्ये होईल, मटेरियल गोज आउट स्टोअरमधून होईल. त्यानंतर वर्क इन प्रोसेस, मटेरियल असेल ते मटेरियल वर्क इन प्रोसेसमध्ये जाईल. वर्क इन प्रोसेसमध्ये गेल्यानंतर त्याच्यापासून काय होईल या ठिकाणी फिनिश्ड प्रोडक्ट तयार होईल आणि फिनिश्ड प्रोडक्ट तयार झाल्यानंतर शेवटी ते जे काय फायनल प्रोडक्ट असेल, फिनिश्ड प्रोडक्ट असेल ते विकलं जाईल. म्हणजे इथं कॉस्टिंगचा जर आपण विचार केला तर कॉस्टिंग पॉईंट ऑफ व्ह्यूनं विचार केला तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे एलिमेंट्स ऑफ कॉस्ट की जे आपणाला या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. म्हणजे एलिमेंट्स ऑफ कॉस्टमध्ये मटेरियल, लेबर अँड ओव्हरहेड यांचाच आपण विचार करून हे रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन करायचे. मग आता जसं फायनान्शियल बुक्समध्ये आपणाला ट्रान्झॅक्शन करायचे त्याच पद्धतीनं आपणाला ह्याचं जर्नल एंट्रीज या ठिकाणी करायचे आहेत इंटिग्रेटेड अकाउंटिंग सिस्टीमचा यूज करून. म्हणजे इथं आपणाला कॅश म्हणजेच या ठिकाणी काय फायनान्शियल अकाउंटिंगचं एक अकाउंट आणि दुसरं कॉस्ट अकाउंटिंगचं एक अकाउंट कुठं
जिथं आपणाला फायनान्शियल आणि कॉस्ट अकाउंटिंगचं कॉम्बिनेशन असेल तिथं, म्हणजे फायनान्शियल बुक्समध्ये सुद्धा त्याची एंट्री होईल, त्याचबरोबर तिथं कॉस्ट अकाउंटिंगमध्ये म्हणजे नॉन इंटिग्रेटेड सिस्टीममध्ये सुद्धा त्याची एंट्री होईल. अशा वेळेस इंटिग्रेटेड अकाउंटिंग सिस्टीम मेथडमध्ये किंवा सिस्टीममध्ये एक अकाउंट तुमचं कॉस्ट अकाउंटिंगचं आणि दुसरं या ठिकाणी फायनान्शियल अकाउंटिंगचं आपणाला घ्यावं लागतं. म्हणजे अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपणाला ह्या सर्व गोष्टींचा या ठिकाणी विचार करून हे जर्नल एंट्रीज असतील त्या जर्नल एंट्रीज हे आपणाला पार पाडायचे. आता याचा या ठिकाणी आपण अभ्यास केल्यानंतर आपण जो काही मुद्दा अभ्यासणार आहोत तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा कुठला आहे तर व्हेनेवर ॲट दॅट टाइम वी आर ऑल्सो रेकॉर्डिंग द ट्रान्झॅक्शन वी फर्स्टली वी अंडरस्टँड द कन्सेप्ट माहीत असणं आवश्यक आहे. मटेरियल कुठं जातं, कशा पद्धतीनं फ्लो ऑफ मटेरियल आहे, मग तिथं मग आपण जे आपले फायनान्शियल अकाउंटिंगचे रूल्स असतील तेच त्या ठिकाणी आपण वापरू शकतो. मटेरियल म्हणजे काय असणार आहे, स्टॉक असणार आहे, म्हणजे ते गुड्स आहेत, म्हणजे गुड्स म्हणल्यानंतर त्याला आपण रिअल अकाउंट या ठिकाणचा नियम वापरू शकतो. म्हणजे अशा पद्धतीने हे रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन करत असताना ते अंडरस्टँड करून आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, ते जर्नल एंट्रीज रेकॉर्ड करावे लागतील. अशा पद्धतीनं ह्या जर्नल एंट्रीज आपण बघितलेल्या आहेत. नेक्स्ट लेक्चरला आपण आता प्रॉब्लेम असेल तो प्रॉब्लेम स्टार्ट करणार आहोत. मग याच्यामध्ये आपण जर्नल एंट्रीज या ठिकाणी पाहणार आहोत. नेक्स्ट लेक्चरला आपण या ठिकाणी जर्नल एंट्री स्टार्ट करणार आहोत. थँक्यू व्हेरी